अगदी थोड्याशा गुळापासून आहे ना, लहानपणीची आठवण करून देणारी ही गुळपट्टी तुम्ही कधी घरी बनवून बघितली आहे का? आणि ही गुळपट्टी एवढी छान खुसखुशीत आणि जाळीदार तयार होते ना, ह्यासाठी आहे ना महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे गूळ आणि त्याचबरोबर थोडंसं तूप. फक्त या दोन साहित्यामध्ये ही गुळपट्टी तयार होते. तर सर्वात आधी आहे ना, कढईमध्ये मी फक्त 2 चमचे तूप टाकलं आणि त्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि चमचावर पाणी टाकून आहे ना, गूळ आपल्याला छान असं वितळून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला तोपर्यंत वितळवायचं आहे जोपर्यंत आहे ना, गुळाला पाहिजे तसा क्रंच नाही येत. त्यासाठी आहे ना, पाण्यामध्ये थोडंसं गूळ टाकून चेक करायचं. जर ते पाहिजे तसं तुटत असेल ना, तर समजायचं गूळ तयार आहे. पण तार सुटत असेल तर अजून थोडा वेळ आहे ना, आपल्याला ते छान गरम करून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटं गरम करून घेतल्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये मी चमचाभर खायचा सोडा टाकला. अगोदरच आहे ना, छोट्या ताटलीला मी इथे तूप लावून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आहे ना, तयार केलेलं गुळाचं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आहे ना, त्याच्यावरती मी थोडीशी बडीशेप टाकलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ना, आपल्याला गार करून घ्यायचं आहे. जवळजवळ अर्धा तास तरी मी वाट बघितली होती. मिश्रण पूर्णपणे गार होतं आणि गार झाल्यानंतर आहे ना, ते असं काहीसं दिसायला लागतं. आता ही गुळपट्टी आहे ना, आपल्याला काढून घ्यायची आहे प्लेटमधून. त्यासाठी आहे ना, मी प्लेटला अगदी अलगदपणे वरतून दाब दिला. तर बघू शकता किती इझिली आहे ना, हे निघून तयार आहे. तर किती सोप्या पद्धतीने आहे ना, हे आपण तयार केलं आहे घरच्या घरी, तुम्ही बघू शकता. तर आता हे एवढं इझिली तुटत होतं ना, पाहिजे तसा क्रंच, त्याचबरोबर आहे ना, एकदम हलकी फुलकी जाळीदार अशी ही गुळपट्टी तयार झालेली आहे. तुम्ही ही गुळपट्टी लहानपणी खाल्ली आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी कधी घरी बनवून ट्राय केली आहे की नाही. सध्या थंडीमध्ये आहे ना, गुळपट्टी खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा रेसिपी. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.